कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। ॲडव्होकेट राजेश श्रीमंत कांबळे, वय 45, राहणार 43 ब्रह्मचैतन्य नगर, नवीन आरटीओ सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, ॲडव्होकेट सुरेश तारू चव्हाण, श्रीनिवास महाकाली येल्दी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणीस जिल्हा व सत्र न्यायाधीश जे मोहिते यांच्या समोर सुरू झाली। आज रोजी साक्षीदार नाझिया सोहेल चौधरी हिने आपल्या साक्षीत आरोपी बंटी उर्फ संजय हा तिच्या घराशेजारी राहत होता आणि 11 जून 2019 रोजी आरोपी बंटी याच्या घरातून घाण वास येत असल्याची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली। तदनंतरचा साक्षीदार संजय राठोड, पोलीस उपनिरीक्षक यांनी आपल्या साक्षीत मयत राजेश कांबळे यांचा मरणोत्तर पंचनामा हा सिव्हिल हॉस्पिटल येथील शवागृहात केला। तिथे मयताचे धड, 2 हात, 2 पाय मुंडके होते, तसा पंचनामा 2 पंचांसमक्ष केला। मयताचे कपडे जप्तीचा 2 पंचांसमक्ष पंचनामा केला। आरोपी बंटी खरटमल याने मयत राजेश कांबळे याची गाडी अक्कलकोट स्टेशन येथे लपवून ठेवली आहे आणि गाडीची चावी जिथे फेकून दिली आहे ते ठिकाण दाखवतो असे निवेदन दिले। ते निवेदन 2 पंचांसमक्ष नोंदवले। त्यानंतर आरोपी बंटी खरटमल हा जसा मार्ग सांगेल त्याप्रमाणे त्याच्यासोबत पोलीस आणि 2 पंच अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे गेले। तिथे त्याने लपवून ठेवलेली ज्युपिटर गाडी आणि गाडीची चावी आरोपी बंटी खरटमल याने काढून दिली। त्याप्रमाणे 2 पंचांसमक्ष पंचनामा केला अशी महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली। त्यावर आरोपीच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासात साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे दिली। खटल्यास 20 नोव्हेंबर 2025 ही तारीख नेमली। खटल्यात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी, तर आरोपी नंबर 1 तर्फे ॲडव्होकेट राजेंद्र फताटे, आरोपी नंबर 2 स्वतः आरोपी नंबर 3 तर्फे ॲडव्होकेट जयदीप माने हे काम पाहत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।